ठेवतो आणि शिवाजीचं नाव घेतो. शिवाजीनं वाघ फाडला होता एड्या, वाघ. संभाजीनं वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. मग 2015ला खटोड प्रतिष्ठानच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनात पोरानं ठरलं काहीतरी व्यवसाय केलाच, काहीतरी व्यवसाय, काहीही करा, पैसा कमवा, दुनिया मरू दे तिकडे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिघांचा धोका आहे. आणि आई बाप्पा घरात ठेवा. आम्हाला देवाचं सुख का मिळत नाही? इथं आपण 1.5 तासापूर्वी होतो. तुमच्या डोक्यातूनच गेलं सगळं. 1.5 तासापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य असं होतं की आम्हाला नामाची आवड का लागत नाही. याचं कारण मित्र, पाहुणे रावळे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या जन्मीचं पाप. आता नोकऱ्या करू नका. नोकरी हा ॲटम तुम्ही जवळजवळ काढूनच टाका. काही त्यात मजा राहिली नाही. आता 7 लाख भरान 700 रुपये पगार घ्या, त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या, म्हशी बाजारात 300 रुपये म्हशी. दिवसभर 2 भेटले, 200-300 रुपये, झोप लिंबा खाली. एक तर खरं सांगू पोरांनो, आपल्याला आयुष्य झालंय कमी. म्हणजे बा आपण आता 35ला सर्व्हिस लागून पुढे 40 वर्षाने करू हे दिवस. आता पूर्वी पोरांनो 10वीवर डीएड होतं. 10वी झाला की मुलगा डीएड व्हायचा, आणि तो डीएड झाल्यामुळे तो 18 वर्षी डीएड सुटायचा. 18 वर्षी म्हणजे तो पोरगा साधारणपणे 18-19ला सर्व्हिसला, 19ला सर्व्हिसला, म्हणजे त्याची 45 वर्ष सर्व्हिस व्हायची महाराज. 30-40-45 त्याच्या जगण्याला थोडा स्टंट होता. ते नंतर डीएड 12वीवर गेलं, म्हणजे ते पोरगा 20ला सर्व्हिसला लागायचं. समजा 5 वर्षानं फिट झाला 35, 5 वर्षानं पगार मंजूर झाला 40, 5 वर्षानं हातात मिळाला 45, 50ला मिळाला ना. तू बांगला जमवली काय कमावलं तुझे? 58ला रिटायर झाला, 58ला बांगल्याला कुदडी आणली, रिटायर झाले. 60ला बांगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलंय, बांगल्यात झोपलंच नाही. आणि माणसं म्हणते का अहो आमचे आई बाप, आमचा शेतकऱ्याचा बाप धोत्रावाला होता, पण कौलाचं घरही बांधलं, 3 पोरींचे लग्नही केले, 2 पोरांच्या शाळाही केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठावी गेला तरी चालेल, पण हाय काही करायचं नाही. आणि आम्ही 2.5च शाळेत घातलंय. क्रांती करायची आम्हाला, क्रांती. काय क्रांती करायला निघल्या? अरे 2.5 वर्षाचं पोर कुठं शाळेत घालेलं, काय आखली आहे का नाही? काही त्याला चड्डी नेसता येईन, बुट नेसता येईन, काय पुढं व्हायचं ते जगणारच नाही ना. असं चालत ते दप्तरानं. माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं मला. आपल्याला एकच आहे, कुठं झटे करीत माझं ते असं चालायचं. 9 वय आहे त्याला. आपले लोक म्हणते मुलांना तब्येत, कशा राहतील तब्येत यांना? यांच्याकडे जर पहा. आणि माणसं एक विशेष महाराज, मुलांवर लोक आईबाप अजिबात लक्षच देत नाही. नुसते शाळेत नेऊन घालायचे, दाखले तपासायचे फक्त. आणि दोघं नवरा बायकोला जर कामाला असतील ना ते सर्व्हिसवाले, ते तर पाहतीच नाही पोराकडे. ते भांडे घासणारीच सगळं पाहते त्यांचं. त्यांनी फक्त पैसे कमवायचे. अरे जुनी माणसं धोत्रावाली होती महाराज. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, कर्ज नाही. आपल्याला एकच पोरगी, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. पेपरला गेली, आलीच नाही, मग निकालच घेऊन येते का काय करते? आणि आता लोक म्हणते आम्ही क्रांती केली. काची क्रांती आली महाराज? बसा महाराज, हा मत होणार नाराज. मग मला सांगा, शिकवलं पाहिजे पोरांनो. आणि माणसं आता म्हणते क्रांती केली आम्ही. काय करा आता लोक काय म्हणतात माहिती का? अहो एक मला भेटला होता 2-3 दिवसापूर्वी. तो मला म्हणला तुम्ही आता तरी सुधरा. मी तो पाहतच राहिलो त्याच्याकडं. तो मला म्हणला महाराज काळ बदलला, आता तरी सुधरा. मी म्हणलं काय झालं? तो म्हणला मोबाईल आले. त्याला म्हणलं येड्या,
जेवढ्या मोबाईलच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीचे हँडशीट सारखे आहेत, पण आमच्या देवाच्या कंपनीतला एकही हँडशीट सारखा नाही. मग शोध पाहिला लावला पाणी आहे का? एवढे हँडशीट आहेत, प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, प्रत्येकाची रिंगटोन वेगळी आहे, प्रत्येकाचं कव्हरेज क्षेत्र सुद्धा. बरं, काही कधीच रेंज मध्ये नाही, काही कायम कव्हरेज क्षेत्राच्या. मग याला देव म्हणायचं. काय कॉम्प्युटर पहा बरं, काय मोबाईल बनवलेत, प्रत्येकाचं नाक दिसायला वेगळं वेगळं, याला देव म्हणतात. मग आता लोक म्हणले तसं नाही हो, चेंज झाला. मी म्हणलं झालं काय बघ नक्की चेंज? अजून तर महिना तीच दिसत आहे, रविवार तर रविवार येतोच, सूर्य तर पौर्णिमेला उगवतच, मग चेंज झालाय काय? तो म्हणला फार झाला चेंज. आता गडी मिशा काढायला लागले, हा चेंज आहे का? पोरं ध्यानात ठेवा, एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नये, म्हणजे अंदाज येतो लोकांना. काय चेंज आहे का? धोतर गेलं पायजामा, धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. हा चेंज आहे का? आता काय हित बरोबर सरकली का मात माला काय राहिलं? आता काही लोक म्हणले, लोक उभ्यानं जेवायला लागले, हा चेंज आहे का? मागून जेवले तर चेंज. चेंज आहे का? पूर्वी आमच्या आई घर झाडायची, घर झाडायची, ताशी वाकायची, वाकून झाडायची मस्त. पोरग रडायला लागलं तर ती मांडीवर घ्यायची, पाठीवर मस्त पोरग पाठीवर चिटकून राहायचं. आता पोराच्या आईनं तिच्या मापाचा झाडू आणला, आता पोरानं उडी हाणावं कुठं बुवा? मग हा काय चेंज आहे का? पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची आणि पोरग मस्तपैकी मांडीवर घेऊन बसायची. पोरग रडायला लागलं का मांडीवर आडवं टाकायची. लांब लचक पदर असायचा, हिंदू संस्कृती आमची. गोलाकार कुंकू, हाताला बांगडी, वजनदार स्त्री दिसायची आमची. पदराखाली पोरग झाकायची, मस्त स्तनातलं दूध पाजायची. शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पित आहे, कारण पूर्वी स्त्रीकडे पदर असायचा आणि तो पोराला मिळायचा. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं बुवा? आणि याला लोकांनी काय नाव दिलं? चेंज. अरे ज्या दिवशी आईबा वृद्धाश्रम बंद होईल, ज्या दिवशी महिलांवर होणारे अन्याय बंद होतील आणि ज्या दिवशी हिंदू संस्कृती जागी होईल त्या दिवशी खरा चेंज. ज्या दिवशी आमची ट्युशन वरून सुटलेली मुलगी बिनधास्तपणे व्यक्ती 4 किलोमीटर प्रवास करेल तेव्हा आमची मुलगी सुरक्षित राहील. जेव्हा आमची एक ऑफिस मधून सुटलेली ऑफिस मधली बाई सायंकाळच्या वेळेत सुद्धा डामाडौलात 5 किलोमीटर गाडीत पायी येईल त्या दिवशी आमची स्त्री सुखी झाली. आणि ज्या दिवशी आमचा शेतकरी रुपयाचं कर्ज न घेता अंगणात सुखी झोपेल त्या दिवशी खरी क्रांती झाली. ज्या दिवशी प्रत्येक तरुण पोरे निर्व्यसनी राहून लग्न साधं करण्याचा संकल्प करेल त्याच दिवशी अशी कीर्तन महोत्सव सफल होतील. नाही तर काय त्याचा उपयोग आहे? नुसतं आमच्या पुढे बसलं का खरंय 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 पटलं आपल्याला, खरंय खरंय पटलं आपल्याला, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. असं नका करू. आणि खरं सांगा, मी आज तुमच्या पुढे 2 तास बोललो, यातलं एखादा शब्द चुकीचा आहे हे आज केलं पाहिजे. पूर्ण काहीच नाही आपलं कोणी. आम्हाला एकच लोक आवडतो,
मृत्यूलोक का मृत्यूलोक त्यांचा काय दोषी 12 वाजून गेले मला खुणवायचं का नाही लवकर तुम्ही जे आता तुमचं माझं कीर्तन ऐकले म्हणलं 16 साल चांगलं जावा भाऊ प्रत्येकाला मग 2016ला आपण देवाकडे मागू देवा आमच्या देशातली गाय 2 टाइम खाऊन सुखी होऊ दे आणि तिचा आमच्या देशातली गाय चारा खाऊन सुखी होऊ दे आणि आमचा शेतकरी बिगर कर्जाचा मनोसक्त झोपू दे याच्यापेक्षा काहीच होऊ दे आणि पाप्यांचा सुद्धा बुद्धीत बदल होऊ दे मी तुमचा आहे तुम्हाला बोललंच पाहिजे खटोट परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे महाराजांचं कौतुक करावं रामदासी महाराजांचं तेवढं थोडंच आहे मी तुमचा आहे पोरानं तुम्हाला बोललंच पाहिजे तुम्ही आमचे नियम तरी ऐकलं पाहिजे मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही नववर्षाच्या स्वागताला कार्यक्रमाची सांगता पसायदाने करून घ्या म्हणजे बुद्धी चांगली होईल 2 मिनिटं कीर्तन संपलं 1 मिनिटं सगळ्यांनी जागेवर उभं राहून पसायदान म्हणा मग कीर्तन संपेल